या एकूणच ज्या योजना म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या कायदेशीर बाबी कुठल्या, तर एकूणच जी नगरपालिका आहे, नगर परिषद आहे, नगर परिषदेच्या माध्यमातून त्याच्यानंतर महानगरपालिका आहे, या याचं स्ट्रक्चर कसं असतं, या संस्थाची निर्मिती कशा पद्धतीनं झाली, त्यानंतर एकूणच तुम्हाला प्रश्न मोठा डिस्क्रिप्टिव्हला विचारला तर महानगरपालिकेची रचना, अधिकार कार्ये, नगर परिषदेची रचना, अधिकार कार्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो एकूणच जो ग्रासरूट लेवलची जी संकल्पना आहे, म्हणजे यामध्ये या संकल्पनेचा उदय कशा पद्धतीनं झाला, नागरीकरणाची प्रक्रिया कशा पद्धतीनं सुरू झाली, म्हणजे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय चांगली यामध्ये सांगितलेलं आहे की समाजामध्ये जी ग्रामीण भागामध्ये जी गरीब लोकांची, इतर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांची प्रगती होत नाही, तर त्यांनी कुठे गेलं पाहिजे, तर शहराकडे वाटचाल केली पाहिजे. आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला काय सिद्ध करून वेगवेगळ्या पद्धतीनं मार्ग शोधले पाहिजेत. अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, त्यांनी त्याविषयी सांगितलेलं दिसून येतं. म्हणजे यामध्ये जर तुम्ही बघितलं की हा जो कालखंड आहे, म्हणजे शहरी जी प्रक्रिया आहे, म्हणजे प्राचीन कालखंडापासून भारतात नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असं अस्तित्वात होत्या. या सिंधू संस्कृतीपासून त्या जी हडप्पा संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये याची उदाहरणे असलेली दिसून येतात. नागरीकरणाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये शहरं निर्माण झालेली आहेत आणि या शहरांची लोकसंख्या, शहरामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते. आणि खऱ्या अर्थानं राहणीमान उंचावलेली किंवा अशा वस्तीला आपण पारिभाषिक शब्दामध्ये नगर या शब्दाला आपण काय म्हणतो, तर नगर या शब्दाला आपण शहर असं म्हणतो. 20,000 पेक्षा जास्त लोकसंख्या वस्ती असलेल्या एकत्रित राहणाऱ्या समाजाला नागरी समाज असं म्हटलं जातं. आणि बदलत्या परिस्थितीनुसार असे यामध्ये तुम्ही जर बघितलं, याचा एक आंतरसंबंध आहे की शहरीकरणामध्ये ज्या वेळेस वेगवेगळ्या मल्टीलिंग्वल, मल्टीकल्चरल सोसायटी एकत्रित राहतात, म्हणजे जरी भेदभाव असले तरी ती एकत्रित राहिल्याचे दिसून येतात आणि त्या परिस्थितीतूनच एकत्रित राहण्याच्या प्रक्रियेमधून नागरीकरणाची प्रक्रिया गतिशील बनलेली दिसून येते. आता तुम्ही जर बघितले की भारतात प्राचीन कालखंडापासून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास झाल्याचा दिसून येतो. वैदिक कालखंडामध्ये नगर राज्य अस्तित्वात होती. म्हणजे तुम्ही जर बघितलं की राजधानीची शहरं असलेली दिसून येतात. यामध्ये व्यापार, उद्योगधंदा किंवा सत्ता यासाठी नगरं प्रसिद्ध होती. आता ती नगरं कुठली प्रसिद्ध होती, तर मोहनजोदडो, त्याच्यानंतर हडप्पा, अशा पद्धतीची नगरं ही प्राचीन कालामध्ये अस्तित्वात असलेली दिसून येतात. यामध्ये तुम्ही जर बघितलं की या सर्व प्रक्रियेमध्ये व्यापार, करार, त्यानंतर लोकसंख्या, परराष्ट्र धोरण याविषयी त्या प्राचीन कालखंडामध्ये प्रामुख्यानं या नगरांचा अभ्यास केला जाऊ लागला. आणि ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये ह्या ज्या ब्रिटिशांच्या छावण्या होत्या त्या नगरामध्ये उभारलेल्या होत्या. म्हणजे ब्रिटिशांनी ग्रामीण स्थानिक शासनाच्या अगोदर नागरी शासन संस्थेकडे लक्ष दिलेलं दिसून येतं. नागरी भागामध्ये सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी सुरू केल्या. म्हणजे तुम्ही जर बघितलं की ब्रिटिशांनी जो कोल्हापूर संस्थान होतं, तर ते कोल्हापूर संस्थानाच्या मध्यभागी किंवा सुरुवातीला स्वतःचं एक छावणी स्वरूपाचं स्थापन केलं होतं. आणि ती छावणी जर तुम्ही बघितली की आताचा जो टाऊन हॉलचा परिसर नाही, रंकाळ्याचे वाडे बांधले, नंतर बांधलेले ब्रिटिशांनी, ते कशासाठी बांधले होते, तर हे नियंत्रण ठेवण्यासाठी, शहरावरती नियंत्रण ठेवलं की ग्रामीण भाग पण त्याच्यामध्ये काय आटोक्यात येतो, अशी ब्रिटिशांची दृष्टी, या राज्यकर्त्यांची दृष्टी असलेली दिसून येते. म्हणजे भारतात पहिली महानगरपालिका कधी स्थापन झाली, तर 1687मध्ये ब्रिटिश सम्राट जेम्स दुसरा याने मद्रास येथे ती स्थापन केली. आणि 1720च्या राजपत्राद्वारे मद्रास, बॉम्बे,
आणि कलकत्ता येथे महापौर न्यायालय स्थापन केलेलं ब्रिटिशांनी दिसून येतं. त्यांच्या सोयीसाठी त्यांनी स्थापन केलं होतं. 1842 साली पश्चिम बंगाल राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं की स्थानिक शासन संस्थेविषयी कायदा संमत करण्यात आला आणि या ठरावाच्या आधारे विविध प्रांतामध्ये नगरपालिका कायदा संमत करण्यात आला आणि त्यामध्ये लॉर्ड रिपन यांचा यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. तर या लॉर्ड रिपन यांनी स्वशासनाचा ठराव मांडून स्थानिक स्वशासनाचा पाया गाठलेला दिसून येतो. यामध्ये 1888 बॉम्बे म्युनिसिपल ॲक्ट करण्यात आला आणि या माध्यमातून ही प्रक्रिया गतिशील झालेली दिसून येते. त्यानंतर तुम्ही जर बघितलं की 1907चा विकेंद्रीकरण आयोग, त्यानंतर 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा किंवा 1935चा भारत सरकार कायदा, यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास या माध्यमातून झालेला दिसून येतो. तुम्ही जर बघितलं की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारत सरकारने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केलं आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधी कायदे प्रथम यामध्ये संमत करण्यात आलं आणि त्यानंतर नागरी स्थानिक स्वशासन संबंधी कायदे करण्यात आलेले दिसून येतं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेसंबंधी पूर्वी अस्तित्वात असलेले कायदे एकत्रित करण्यात आलं आणि मुंबई जिल्हा नगरपालिका विधिनियम 1901 आणि मुंबई ब्युरो नगरपालिका विधिनियम 1925 आणि विदर्भासाठी मध्य प्रांत वऱ्हाड नगरपालिका विधिनियम 1922, मराठवाडा हैदराबाद जिल्हा नगरपालिका कायदा 1956 असे वेगवेगळे कायदे महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेले दिसून येतात. त्याचं एकत्रीकरण करून महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच भारतामध्ये ते कायदे केलेले दिसून येतात. 10 सप्टेंबर 1965 रोजी महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती औद्योगिक नागरी विधिनियम हा 1965 सर्वत्र लागू करण्यात आलेला दिसून येतो. नरसिंहराव सरकारने 1991 योग्य सुधारणासह हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलं आणि राज्यसभा आणि लोकसभेमध्ये या विधेयकास मंजुरीनंतर राष्ट्रपतीच्या संमतीनं 1 जून 1993 पासून या विधेयकाची कार्यवाही सुरू झालेली दिसून येते. आता यामध्ये 73वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण भागासाठी होती आणि 74वी घटनादुरुस्ती ही शहरी भागासाठी करण्यात आलेली दिसून येते. यामध्ये याच्या ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला जर विचारली तर ती कायदे तुम्हाला सांगता आले पाहिजेत. म्हणजे 1993 74व्या घटनादुरुस्तीचे कलम 243 त आणि 243 य छ यानुसार तरतुदी करण्यात आलेल्या दिसून येतात. यामध्ये नगरपालिकेची रचना, या संदर्भामध्ये जिल्हा महानगर क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र, त्याच्यानंतर पंचायत लोकसंख्या इत्यादी संज्ञेचा अर्थ लावण्यात आला आणि 243 त मध्ये तो अर्थ देण्यात आला. आता 243 थ मध्ये काय सांगितलं तर प्रत्येक राज्यात 3 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यात आल्या. यामध्ये नगरपंचायत ग्रामीण क्षेत्रामधून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमण होत असलेल्या क्षेत्राला नगरपंचायत स्थापन करण्यात आली आणि नगरपरिषद लहान नागरी क्षेत्रासाठी नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. तुम्हाला विचारलं नगरपरिषदेची रचना आणि कार्य स्पष्ट करा, तुम्हाला सांगता आली पाहिजेत. महानगरपालिकेची कार्य रचना आणि कार्य स्पष्ट करा म्हटलं तर सांगता आली पाहिजेत. महानगरपालिकेच्या महापौराचे पॉवर्स अँड फंक्शन म्हणजे त्यांचे अधिकार आणि कार्य हे तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आयुक्ताची कार्य तुम्हाला सांगता आली पाहिजे. अशा पद्धतीने जे प्रश्न विचारले त्याला उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यामध्ये राज्यपाल एखाद्या औद्योगिक क्षेत्राला औद्योगिक वसाहत म्हणजे IT पार्क म्हणूनही घोषित करू शकतात. म्हणजेच अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलं की शहरीकरणाची प्रक्रिया संविधानिकदृष्ट्या कशा पद्धतीनं बांधण्यात आलेली आहे याचं एकूणच चित्रण या घटकामध्ये तुम्हाला अभ्यासता येईल. यामध्ये नगरपालिकेची रचना जी आहे कलम 243 द मध्ये नगरपालिकेची रचना सांगितलेली आहे. नगरपालिकेची सर्व सदस्य त्या क्षेत्रातील लोकांद्वारे
निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातील आणि नगरपालिका क्षेत्रातील भागाला प्रभाग म्हणून असं म्हटलं जाईल आणि प्रादेशिक मतदारामध्ये विभागणी करण्यात येऊन राज्य विधिमंडळ कायदा करून महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर बघितलं की कुठल्या कुठल्या व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळालं याची तरतूद यामध्ये करण्यात आलं. आता तुम्हाला जर बघायचं आहे की नगरपालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असणाऱ्या अनुभवी व्यक्तींना त्यामध्ये प्रतिनिधित्व करता येत होतं. तथापि या सदस्यांना बैठकामध्ये मतदान करण्याचा अधिकार या तरतुदीनुसार मिळतो. नगरपालिका क्षेत्राचे पूर्णपणे अथवा काही भाग विशिष्ट असणाऱ्या एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व म्हणजे आमदार खासदार यांनाही त्यामध्ये सहभाग घेता येऊ शकतो. नगरपालिका क्षेत्रात मतदार म्हणून नोंद असलेली राज्यसभा आणि विधान परिषदेचे सदस्य, त्यानंतर विविध समित्या वगळता अन्य समित्याचे अध्यक्ष नगरपालिकेच्या सभासदाची निवड केलेल्या पद्धतीने केली जातील. म्हणजे राज्य विधिमंडळ स्वतंत्र कायदा यामध्ये करून ठरवेल असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता प्रभाग समिती आणि रचना म्हणजे कलम 243 ध मध्ये ते तरतूद केलेली आहे. म्हणजे समितीची स्थापना आणि रचनेची तरतूद यामध्ये केलेली दिसून येते. 3 लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिकेच्या भौगोलिक क्षेत्रात एक अथवा अधिक प्रभागाचा समावेश असलेल्या प्रभाग समित्या स्थापन केल्या जातील. म्हणजे प्रभाग समित्या म्हणजे स्थायी समिती, त्याच्यानंतर नियोजन समिती, अशा समित्या त्या प्रभागामध्ये स्थापन करण्यात येतील. त्यानंतर जर तुम्ही बघितलं की एकूणच या राज्य विधिमंडळ कायद्यानुसार प्रभाग समितीची रचना असेल, त्याचे प्रादेशिक क्षेत्र असेल, त्यानंतर समितीतील सदस्य, या निवडीची पद्धत, या सर्व गोष्टी अशा प्रभाग समितीतील प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक प्रभाग समितीचे सदस्य असतील. म्हणजे राज्य विधिमंडळ या प्रभाग समित्याखेरीज या इतर समित्यांच्या निर्मितीची तरतूद या माध्यमातून करू शकेल. अशा पद्धतीनं एक कॉन्स्टिट्यूट त्याचं केलेलं दिसून येतं. म्हणजे राखीव जागा ह्या कलम 243 न मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे प्रभागाची समिती स्थापन होऊन आणि रचनेबाबत तरतुदी केलेल्या आहेत. यानंतर तुम्ही जर बघितलं की नगरपालिकेमध्ये नगरपालिका क्षेत्रामधील अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात जितकी लोकसंख्या आहे त्यानुसार त्या समाजासाठी राखीव जागा असतील. अशा राखीव जागांचे नगरपालिकेतील विविध मतदार संघामध्ये चक्राकार पद्धतीने वितरण करण्यात येईल आणि यातील 1/3 जागा याच समाज घटकातील स्त्रियांसाठी राखीव असतील अशी तरतूद करण्यात आलेली दिसून येते. त्यानंतर एकूण जागेच्या 50% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील महिलांसाठी राखीव तरतुदी करण्यात आलेल्या दिसून येतात. यानंतर जर तुम्ही बघितलं की राज्य विधिमंडळ कायदा करून नगरपालिकेतील अध्यक्षाचे पद अनुसूचित जाती आणि महिलांसाठी आरक्षित ठेवू शकते आणि कायद्याद्वारे नगरपालिकेतील जागा आणि अध्यक्षाची पदे मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात येईल. आता कार्यकाल जो आहे म्हणजे एकूणच ह्या सभासदांचा कार्यकाल जो आहे तो कलम 43 प मध्ये देण्यात आले. म्हणजे नगरपालिकेच्या कार्यकाळाविषयी तरतूद यामध्ये केलेली आहे. मुदतपूर्व त्याचं विसर्जन कधी करायचं आणि निवडणुका कधी घ्यायची आणि त्याची एकूणच निर्मिती कधी करायची, विसर्जित करण्यापासून 6 महिन्याच्या आत निवडणुका होणं, ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्या कलम 43 प मध्ये देण्यात आली. आता 43 फ मध्ये काय दिलेलं आहे तर नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी पुढील कारणामुळे सदस्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. आता ती अपात्र ठरवण्याची कारणं ही दिलेली आहेत. म्हणजे ती काय आहे, 21 वर्षाची असावी झालेली व्यक्तीस किंवा 25 वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती अशा कारणास्तव त्याला अपात्र ठरवता येणार नाही. अशा पद्धतीनं त्या अपात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. आणि नगरपालिकेचे अधिकार जे आहेत ते 74व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य मंडळाद्वारे कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकार देऊ शकेल. अशा पद्धतीनं पत्कर, शुल्क, आकारणी, संकलन आणि विनियोग करण्याचा अधिकार राज्याने आकारलेले संकलित केलेले कर शुल्क पालिकेकडे ठेवणं आणि राज्याच्या संचित निधीतून
पालिकेला अनुदान देणं असेल, नागरी संस्थांची आर्थिक स्थिती असेल किंवा सुधारणा करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना यासंबंधीच्या तरतुदी यामध्ये दिलेल्या दिसून येतात. यामध्ये लेखापरीक्षण असेल, निवडणूक असेल, केंद्रशासित प्रदेशातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जे तरतूद असेल, अशा वेगवेगळ्या तरतुदी तुम्हाला या घटकामध्ये अभ्यासता येतील. लेखापरीक्षण हे कलम 43 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे नगरपालिकेची लेखी ठेवणं, त्याचं परीक्षणाबाबत कायदे करणं आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आर्थिक नियमन योग्य प्रकारे करणं या माध्यमातून हे कायदे त्याच्यावरती लागू केलेले दिसून येतात. निवडणुका यामध्ये जर कलम 243 क नुसार राज्य विधिमंडळ आयोग नगरपालिकेच्या सर्व निवडणुका, मतदार यादीच्या निर्मिती या प्रक्रियेचे पर्यवेक्षण, निदर्शन आणि नियंत्रण, निवडणुकीचे आयोजन करण्याचा अधिकार आयोगाला असलेला दिसून येतो. केंद्रशासित प्रदेशातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधी कायदे कुठल्या कलमात आहेत तर 243 ख मध्ये दिलेला आहेत. राष्ट्रपतीचा अपवाद वगळता सुधारणा करून कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाला हा कायदा लागू करता येऊ शकतो. यानंतर विविध क्षेत्रांना तो लागू नसणं, म्हणजे कुठल्या क्षेत्रांना लागू नाही, म्हणजे यामध्ये तुम्ही जर बघितलं की आदिवासी प्रदेशांना हा कायदा लागू होणार नाही. तो कशात दिलेला आहे तर ग आणि य मध्ये दिलेला आहे. उदाहरणार्थ पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्याच्या पहाडी क्षेत्रासाठी असलेला दार्जिलिंग गुरखा पहाडी परिषदेच्या अधिकार व कार्यांना बाधा आणणार नाही, अशा पद्धतीनं कायदे यामध्ये करण्यात आलेले दिसून येतात. यामध्ये अशा पद्धतीनं कलमवार त्याची रचना दिलेली दिसून येते. विनिशा, तुम्हाला काय बोलायचं आहे? यानंतर जर तुम्ही बघितलं की जिल्हा समितीची रचना असेल, सदस्यांच्या निवडीची पद्धत असेल, जिल्हा नियोजन संबंधी समितीची कार्य असतील, समितीच्या अध्यक्षांची निवडीची पद्धत, या सर्व एकूणच जिल्हा नियोजन समितीस काही अधिकार व कार्ये दिली जातात आणि पंचायत संस्था आणि महानगरपालिका यांचे समान हितसंबंध असलेल्या बाबीच्या विचार करणं, विकास योजना तयार करणं, अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं की नियोजन असेल, पाण्याचं वाटप, नैसर्गिक संपत्ती, भौतिक साधनं, पर्यावरण संरक्षण इत्यादी गोष्टीचा साकल्याने विचार या कायद्याला धरून केला पाहिजे. अशा पद्धतीनं महानगरपालिकेच्या नियोजन समितीमध्ये कलम 243 य आणि ड मध्ये महानगरा क्षेत्रासाठी एक प्रारूप विकास योजना तयार करणं आणि या समितीचं उद्देश आहे ते मांडणं आणि राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे महानगरपालिकेचे नियोजन समितीची रचना मांडणं, समित्यामधील जागा ज्या रीतीने भरण्यात येतील त्या संदर्भातील नियमन असेल, अशा समित्यावरील भारत सरकार आणि राज्य सरकार यांचं प्रतिनिधित्व असतील, अशा समितीच्या अध्यक्षांची निवडीची पद्धत वेगळी असेल आणि महानगर क्षेत्राचे नियोजन आणि समन्वय संदर्भीय समितीची कार्य, अशाप्रमाणे प्रत्येक महानगर नियोजन समिती प्रारूप विकास योजना तयार करताना महानगर क्षेत्रातील नगरपालिका, पंचायत समिती यांना तयार केलेल्या योजनाचं पाण्याचे वाटप, भौतिक साधन संपत्ती, पर्यावरण रक्षण अशा माध्यमातून भारत सरकारने व राज्य सरकारने ठरवून दिलेली उद्दिष्टे चा विचार या कायद्याच्या दृष्टिकोनातून जे नगरपालिका महानगरपालिकेला करावं. यामध्ये नगरपालिकेची रचना आणि अधिकार आणि कार्य काय आहेत तर लहान नागरी क्षेत्रासाठी नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. म्हणजे सर्वसाधारणपणे 25,000 शहरासाठी नगर परिषद स्थापन करण्यात आली आणि 2001 साली सर्वप्रथम मुंबई नगरपालिका स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात 1965 साली महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नागरी विधिनियम 1965 चा कायदा करण्यात आला आणि यापूर्वी महाराष्ट्रामध्ये विविध कायदे अस्तित्वात होते. नंतर हे सर्व विधिनियम एकत्रित करून 1965 रोजी नवीन कायदा अस्तित्वात आणलेला दिसून येतो. आता नगर परिषदेचे वर्गीकरण जर तुम्ही बघितलं, एकूणच अवर्ग नगर परिषद जी आहे
त्याचीच लोकसंख्या 1,00,000 लोकसंख्येसाठी सदस्य संख्या 40 आणि 60 आणि त्या पुढील लोकसंख्या असलेल्या 8,000 लोकसंख्येला एक सदस्य अशी प्रभाग रचना त्यामध्ये करण्यात आली. नगर परिषदेची संख्या 21 असेल आणि ब वर्ग नगर परिषद जे आहे यामध्ये 40,000 ते 1,00,000पर्यंत सदस्य ज्या नगरपालिकेमध्ये असतात 30 ते 40 त्या पुढील 5,000 लोकसंख्येला एक सदस्य अशा ब वर्ग नगर परिषदेची रचना यामध्ये सांगितलेली आहे. जवळजवळ 62 नगर परिषदाची संख्या असलेली दिसून येते. त्यानंतर क वर्ग यामध्ये 25,000 ते 40,000 लोकसंख्या असलेल्या सदस्यासाठी 141 म्हणजे लोकसंख्या 17, 23, 25 हजार लोकसंख्येच्या पुढील प्रमाणे 3,000 लोकसंख्येला एक सदस्य अशा पद्धतीने याची रचना दिलेली दिसून येते. आरक्षण व्यवस्था म्हणजे आपण ज्या पद्धतीने 243 कलमनुसार जी आरक्षण रचना आहे ती पाहिलेली आहे. यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव ठेवल्या जातात आणि राखीव जागापैकी 1/3 जागा याच प्रवर्गातील महिलांकरता राखीव ठेवल्या जातात. मात्र आता 50% महिलांसाठी आरक्षण सर्व क्षेत्रामध्ये आलेलं दिसून येतं. इतर मागासवर्गासाठी 27% जागा राखीव ठेवण्यात येईल आणि त्यामधील त्या आरक्षणामधील 1/3 जागा या सर्वसाधारण म्हणजे या महिलांसाठी ठेवण्यात येतील. एकूणच सर्वसाधारण जागापैकी 1/3 जागा महिलांसाठी आता 1/3 आहेत की 50% हे कॉन्स्टिट्यूटनुसार आपल्याला तपासून पाहावं लागेल. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग महिलांचा देखील यामध्ये समावेश होताना दिसून येतो. यामध्ये कोणाला काय अडचण आहे? यामध्ये काय अडचण आहे असेल तर बोला. अत्यंत चांगला आणि सोपा पेपर आहे. फक्त व्यवस्थित ते लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल काय आहे. काय अडचण असेल तर पुढे जाऊया. ओके ठीक आहे सर. ओके जरा मेसेज टाकतो लेक्चर सुरू आहे म्हणून. यानंतर जर तुम्ही बघितलं की त्याची पात्रता सर्वसाधारण जर बघितले तर त्या वयाची मर्यादा जर सोडली तर भारताच्या राष्ट्रपतीला पण तेच आहे आणि आपल्याला पण तेच पात्रता म्हणजे नगरपालिकेचे असू दे किंवा सरपंचाची असू दे ना ग्रामपंचायत सदस्याची त्याची पात्रता त्याच्या वयानुसार त्यानुसार त्याला जी पात्रता आहे ती कमी अधिक प्रमाणात आहे. मात्र ती सगळं सेम आहे. तो भारताचा नागरिक असावा, त्या क्षेत्राच्या मतदार यादीत त्याचं नाव असावं, वयाची 21 वर्ष त्याने पूर्ण केलेली असावी, राखीव जागेसाठी त्याच संवर्गातील उमेदवार असावा. म्हणजे त्याचबरोबर ज्या संवर्गाकरता राखीव जागा असेल त्याच संवर्गातील ती व्यक्ती असावी. उमेदवार वेडसर भ्रष्टाचारी किंवा दिवाळखोर नसावा आणि कोणत्याही कारणास्तव 2 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा कारावासाची शिक्षा भोगलेली त्यांनी नसावी आणि एखाद्या व्यक्तीस अशी शिक्षा झाली असेल तर त्याच्या संपल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधी त्याचा संपलेला असावा ते शिक्षा भोगल्याचा. आता ह्याचं नामनिर्देशन कसं होतं म्हणजे नामनिर्देश जे सदस्य आहेत म्हणजे असे कॉप्ट करून घेतलेले सदस्य आहेत या सदस्याचे प्रमाण निर्वाचित सदस्य संख्येच्या 10% असावं. जास्तीत जास्त 5% नामनिर्देशित केलेलं असावं. यामध्ये वैद्यकीय व्यवसायातील किमान 5 वर्षाचा अनुभव असेल, सामाजिक सेवेतील किमान 5 वर्षाचा अनुभव असेल किंवा कामगार कायद्याची माहिती त्या क्षेत्रातील कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना, नगरसेवक म्हणून 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य, नगर परिषदेचा मुख्य अधिकारी म्हणून 5 वर्षाचा अनुभव असलेल्या आणि नगर आयुक्त म्हणून 2 वर्षाचा अनुभव असलेल्या अशा व्यक्ती कॉप्ट म्हणून किंवा नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांना नेमलं जातं. मतदानाचा अधिकार त्यांना नसतो. आता नगर परिषदेचा कार्यकाल कलम 74च्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाल 5 वर्षाचा दिलेला आहे.
परिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीनंतर भरलेल्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून हा कालावधी सुरू होतो आणि मुदतपूर्वी नगर परिषद विसर्जित केली जाऊ शकते आणि नगर परिषदेची 6 महिन्याच्या आत निवडणूक घेतली पाहिजे असं बंधन विधिनियमात करण्यात आलेलं आहे. विधिनियमन आणि त्याचं नियोजन अशा पद्धतीनं केलेलं दिसून येतं. स्वमर्जीने पदाचा राजीनामा त्याला जिल्हाधिकाऱ्याकडे ते देऊ शकतात. आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष जे आहेत म्हणजे नगर परिषदेच्या राजकीय प्रमुखास नगराध्यक्ष असं म्हटलं जातं. मानसन्मान दर्जा दृष्टीने या पदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकजण त्या पदाकडे ओढला जातो. या दृष्टिकोनातून राजकीय दृष्टिकोनातून या पदाचा मान आहे म्हणजे आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष असावा यासाठी राज्य पातळीवरील नेते प्रयत्नशील असलेले दिसून येतात. सुरुवातीला तुम्ही जर बघितलं की 2001 साली नगरसेवकाकडून नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत बंद करण्यात आली आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत स्वीकारण्यात आलेली दिसून येते. नगरपालिका क्षेत्रातील मतदाराकडून प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने नगराध्यक्षाची निवड केली जाऊ शकते. नगराध्यक्ष पदाचं आरक्षण 74व्या घटनादुरुस्तीने दिलेलं आहे म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी काय आहे एकूण जे अनुसूचित जमाती आहेत नगराध्यक्षाच्या म्हणजे 27% जागा मागास प्रवर्गासाठी राखून ठेवल्या जातात. राज्यातील एकूण नगराध्यक्ष जे आहेत त्याच्या 1/3 पदे स्त्रियांसाठी राखीव ठेवली जातात. यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रियांसाठी हे आरक्षण लागू असलेलं दिसून येते. नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाच्या पदाचा कार्यकाल जो आहे म्हणजे किमान 5 वर्ष. महाराष्ट्र शासनाने या कार्यालयामध्ये अनेक वेळेस बदल केलेले दिसून येतात. 1965ला नगराध्यक्ष पदाचा कालावधी 5 वर्षाचा, 1994ला 1 वर्षाचा करण्यात आला आणि 1999 पासून हा कालावधी 2.5 वर्षाचा करण्यात आला. तर 2001 पासून हा कालावधी 5 वर्षाचा करण्यात आलेला दिसून येतो. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्या 2 वर्षात त्याच्यावर अविश्वासाचा ठराव आणता येत नाही. म्हणजे नगराध्यक्षाला सहकार्य करण्यासाठी नगराध्यक्ष पदाची तरतूद केलेली आहे आणि उपनगराध्यक्षपद जे आहे ते त्यांच्या नगराध्यक्षाच्या अनुपस्थितीत ते कामकाज पाहतात आणि नगराध्यक्ष पद निवडून आलेल्या सदस्यामधून बहुमताने उपनगराध्यक्ष पदाची निवड ही केली जाते. उपनगराध्यक्ष आपला राजीनामा नगराध्यक्षाकडे देऊ शकतात. जसं नगराध्यक्ष हा आयुक्ताकडे ते देऊ शकतात. अशा पद्धतीनं ही प्रक्रिया आहे. मानधन आदी भत्ते जी दिलेले आहेत म्हणजे एकूणच मानधन अ वर्गासाठी वेगळे ब वर्गासाठी वेगळे. अ वर्गासाठी नगराध्यक्षाला 3,000 आज किती आहे बघायला पाहिजे. कमाल वार्षिक 15,000 अतिथी भत्ता त्यांना मिळतो. ब वर्गासाठी 2,500 किमान 10,000 लोकसंख्येसाठी आणि क वर्गासाठी 20,000 रुपये 20 म्हणतो 2,500 ते 2,000 आणि 7,500पर्यंत अतिथी भत्ता त्यांना दिला जातो. अशा पद्धतीनं नगराध्यक्षाची जी कामं आहेत म्हणजे सभागृहामध्ये बसल्यानंतर सभागृहाचं अध्यक्षस्थान भूषवणं, नगरपालिकेतील सभाचं संचलन करणं आणि शांतता आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून ते सोडवणं, नगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणावर देखरेख ठेवणं, राज्य शासनाने सोपवलेले कार्य पार पाडण्याचं काम करणं, त्याचबरोबर मुख्य अधिकाऱ्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं, अंदाजपत्रक तयार करणं त्याला मदत करणं आणि दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणं अशा प्रकारची प्रशासकीय कामे हे किंवा लोकांविषयी असलेली कामं त्यांना करावी लागतात. त्यानंतर मुख्य अधिकारी प्रशासकीय प्रमुख या नात्याने तो कामं करतो. तर मुख्य अधिकारी हा अ वर्ग दर्जाच्या नगरपालिकेचा मुख्य अधिकारी उपजिल्हाधिकारी दर्जाचा असतो. तर ब वर्गाच्या नगरपालिकेचा अधिकारी हा तहसीलदार दर्जाचा अधिकारी असतो आणि क वर्गाच्या नगरपालिकेचा अधिकारी हा मुख्य अधिकारी वर्ग 2 दर्जाचा असतो. त्यापैकी नियुक्ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून होत असते आणि त्याचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत तर नगराध्यक्षाच्या सल्ल्याने नगरपालिकेच्या बैठका बोलवणं, हजर राहून कामकाजाला सहकार्य करणं, नगरपालिकेच्या सभेत
संमत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणं आणि नगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणावर देखरेख नियंत्रण ठेवणं आणि नगरपालिकेच्या लेखाची पाहणी करणं अशा पद्धतीची काही कामं नगराध्यक्षाला करावी लागतात. यामध्ये कोणाला काय अडचण आहे? काय अडचण आहे? यानंतर ज्या वेगवेगळ्या समित्या निर्माण केलेल्या आहेत, म्हणजे नगरपालिकेचं कामकाज करण्यासाठी किंवा महानगरपालिकेचं कामकाज करण्यासाठी किंवा राज्य विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमल्या जातात. त्यामध्ये स्थायी समिती, विषय समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, सार्वजनिक स्वच्छता, औद्योगिक उपचार आरोग्य समिती, शिक्षण समिती, महिला बालकल्याण समिती, नियोजन विकास समिती अशा वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत त्या स्थापन केल्या जातात आणि त्या समितीची कार्य असतात. म्हणजे महानगरपालिकेतील सर्वात महत्त्वाची समिती कुठली आहे तर स्थायी समिती आहे. तर ती समिती महत्त्वाची काय? नगरपालिकेतील महत्त्वाचे निर्णय स्थायी समितीमध्ये घेतले जातात. म्हणजे नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि नगरपालिकेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. सर्व विषय समितीचे सभापती या समितीचे सदस्य असतात आणि या व्यतिरिक्त नगर परिषद सदस्यातून 3 सदस्य समितीवर निवडून दिले जातात आणि विषय समित्यामध्ये तुम्ही जर बघितलं की विषय समित्यामध्ये घेतलेले निर्णय स्थायी समितीकडे पाठवले जातात आणि स्थायी समित्यातील आपले निर्णय नगरपालिकेकडे पाठवतात आणि स्थायी समितीची बैठक दर महिन्याला भरते आणि विशेष बैठक बोलवण्याचा अधिकार स्थायी समितीच्या अध्यक्षाला असतो. अशानंतर विषय समितीची जी संघटना आहे अशा पद्धतीनं जर बघितलं की विषय समितीची सदस्य संख्या नगरपालिकेमार्फत निश्चित केली जाते आणि विषय समितीची सदस्य संख्या नगर परिषद सदस्यांच्या 1/3पेक्षा कमी किंवा 1/3पेक्षा जास्त अधिक असता कामा नये. म्हणजे सदस्य निवड एकल संक्रमणीय पद्धतीनं केली जाते आणि नगराध्यक्ष कोणत्याही विषय समितीचा सदस्य होऊ शकत नाही, परंतु कोणत्याही विषय समितीच्या चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकतो. त्याला मतदानाचा अधिकार नसतो. मात्र सर्व समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो आणि प्रत्येक विषय समितीचा अधिकार क्षेत्र त्या समितीपुरतं मर्यादित असतं आणि विषय समितीने घेतलेले निर्णय स्थायी समितीकडे येतात आणि स्थायी समिती त्या संदर्भामध्ये आपले मत मांडून पुढील मंजुरीसाठी नगरपालिकेकडे पाठवताना दिसून येतं. यामध्ये जर तुम्ही बघितलं की नगर परिषदेची कार्य कुठली, अनिवार्य कार्य कुठली आहेत आणि ऐच्छिक कार्य कुठले आहेत तर सार्वजनिक जागा, रस्ते, जागा, इमारतीच्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय असेल, नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, सार्वजनिक रस्त्यावर व जागावर पाणी शिंपडणं किंवा सार्वजनिक ठिकाणी रस्ते, गटार यांची स्वच्छता ठेवणं, शहरामधील अनावश्यक झाडे, झुडपे काढून स्वच्छता ठेवणं, आगीपासून जीविताची मालमत्तेचे रक्षण करण्याकरता अग्निशामक दल सुसज्ज ठेवणं, त्याचबरोबर धोक्याच्या इमारती पाडणं आणि तेथील लोकांचं पुनर्वसन करणं, स्मशानभूमी बांधणं असेल, शौचालय, स्वच्छतागृह, स्नानगृह उभारणं असेल यांची देखभाल ठेवण्याचं काम नगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखाला करावं लागतं. नगर परिषद क्षेत्रामध्ये नागरिकांना पिण्याकरता शुद्ध पाणी, रस्ते, चौकांना नावे, क्रमांक, जन्ममृत्यूची नोंद, सार्वजनिक लस मोहीम असेल, कुटुंब नियोजन, कुटुंब कल्याण, प्राथमिक शाळा उघडणं, त्याची व्यवस्था करणं अशा पद्धतीनं ही आवश्यक कार्य करावी लागतात. त्याचबरोबर ऐच्छिक कार्यामध्ये जर तुम्ही बघितलं की गलिच्छ वस्ती सुधारणा असेल, नागरिक क्षेत्रातील गरिबी दूर करणं, गुरांचे कोंडवाडे, जनावरांना निर्दयी वागण्यास प्रतिबंध करणं, चर्मकार संस्कृतीचं विनिमन करणं आणि सार्वजनिक उद्योग आणि बाग बगीचे यांची स्वच्छ उभारणं आणि त्याची व्यवस्था पाहणं, लोकांकरता संगीताची व्यवस्था करणं आणि नगरपालिका क्षेत्रातील जनगणना सर्वेक्षण करणं अशी कामं विविध प्रकारची ऐच्छिक कामं पालिकेला करावी लागतात. तर नगर परिषदेचे जे कामकाज आहेत जर सर्वसाधारणपणे तुम्ही जर बघितलं की पहिल्या सभेपासून म्हणजे नगर परिषदेची सभा 2 महिन्यातून एकदा बोलवली जाते. कोणाला काय बोलायचं आहे का?
त्यानंतर नगर परिषदेचे विशेष सभा बोलण्याचा अधिकार नगराध्यक्षाला दिलेला आहे. नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभा घेण्यास दिरंगाई अथवा कसूर बेजबाबदारपणा जर केला असेल तर मुख्य अधिकारी जिल्हाधिकाऱ्याशी तातडीने माहिती देतो आणि जिल्हाधिकारी त्याची खातरजमा करतो. अशा पद्धतीने ही कामाची एकूणच पद्धत असलेली दिसून येते. यानंतर नगरपालिकेच्या उत्पन्नाची जी साधने आहेत त्यामध्ये ऐच्छिक कार्य आणि अनिवार्य कार्य यामध्ये त्याच्या पैशाची साधनं त्याच्या पैशाची तरतूद करण्यात आलेली दिसून येते. सामान्यतः राज्य शासन नगर परिषदा यांच्या करारापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची वाटणी नगर परिषदेचे कर राज्याच्या संचित निधीतून मिळणारे अनुदान आणि विविध प्रकारे नगर परिषदेला पैसा उपलब्ध या माध्यमातून होतो. कर रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये नगर परिषदेला मालमत्ता कर असेल, करमणूक कर, विशेष शिक्षण कर, जाहिरातीवरील कर, वाहन कर इत्यादी माध्यमातून नगरपालिकेचा पैसा नगरपालिकेला मिळतो. त्यानंतर परिषदांना विविध विकास योजनाच्या माध्यमातून राज्य शासनाकडून अनुदान मिळते आणि यामध्ये पाणी पुरवठा योजना, रस्ते निर्मिती, देखभाल, सांस्कृतिक भवन निर्मिती, शिक्षण, आरोग्य विषयक सुविधा इत्यादी माध्यमातून अनुदान मिळते. कर्ज रूपाने नगरपालिकेला काही निधी उभारता येतोय. यामध्ये 1/3 योजना तयार करून पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि 1/3 रक्कमा अनुदाना आधारे 2/3 रक्कमा नाममात्र व्याजदराने व्याजदर स्वरूपात कर्ज रूपाने ते मिळवता येतात. अशा पद्धतीची जी नगर परिषदेची रचना आहे, कार्य आहेत, अधिकार आहेत, त्याच पद्धतीनं महानगरपालिकेची रचना आणि अधिकार असलेले दिसून येते. सुरुवातीला मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि त्रिवेंद्रम या 4 ठिकाणी महानगरपालिका स्थापन करण्यात आलेल्या दिसून येतात. 1687 मध्ये या महानगरपालिका अस्तित्वात आलेल्या दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका विधिनियम अस्तित्वात आला आणि मुंबई महानगरपालिका विधिनियम 1988, त्यानंतर नागपूर महानगरपालिका विधिनियम 1948 आणि मुंबई प्रांतिक महानगरपालिका विधिनियम 1949, महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक नागरी विधिनियम हे 1965 मध्ये झालेले दिसून येतात. महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद विधिनियम 1994 मध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये 29पेक्षा जास्त महानगरपालिका कार्यरत आहेत. त्याचा आकडा तुम्ही बघून घ्या आणि त्या पद्धतीनं बृहन्मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका अशा महानगरपालिका विविध शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या दिसून येतात. आता महानगरपालिकेचा दर्जा त्याच पद्धतीनं अ वर्ग ब वर्ग पद्धतीनं दिलेला दिसून येतो. यामध्ये तुम्ही जर बघितलं महानगरपालिकेची परिषद, महानगरपालिकेचा पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेच्या समित्या. तुम्ही जर बघितलं की महानगरपालिकेच्या महानगरपालिका जी कशी अस्तित्वात आली तर सदस्य संख्येनुसार अस्तित्वात. 3 लाख लोकसंख्या, कमाल 6 लाख, किमान 65 सदस्य, कमाल 85 सदस्य यामध्ये घेता येऊ शकतात. 3 लाखावरील प्रत्येक 15,000 लोकसंख्येमागे 1 सदस्य अशा पद्धतीनं सदस्याची निवड या माध्यमातून केली जाते. त्यानंतर 6 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी 12 लाख असेल किंवा 85 लाख असेल किंवा 115 लाख यांना खऱ्या अर्थानं 6 लाखावरील प्रत्येकी 20,000 लोकसंख्येमागे 1 सदस्य आणि 12 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येसाठी म्हणजे 24 लाख या किमान 24 लाख म्हणजे सदस्य संख्या 195 आणि कमाल सदस्य संख्या किमान लोकसंख्या 115 आणि कमाल लोकसंख्या 145 अशा पद्धतीनं 12 लाखावरील प्रत्येक 40,000 लोकसंख्येमागे 1 सदस्य. त्यानंतर 24 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येसाठी तुम्ही जर बघितले कमान 145 किंवा 121 अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलं की लोकसंख्येमागे 1 सदस्य अशा 121 पर्यंत ही सदस्य संख्या दिलेली दिसून येते. यामध्ये कोणाला काय अडचण आहे अशा पद्धतीनंच तुम्हाला त्याची रचना बघायची आहे.
काय अडचण असेल तर बोला 2 मिनिटात. हां, कुणाला काय अडचण नाही, पुढे जाऊया. समजते ना, गडबड होतीये का? समजतंय सर्वांना? अतिशय म्हणजे काहीही अडचण नाही, एकदमच रचना सोप्या पद्धतीने दिलेली आहे. हं? यानंतर जर तुम्ही बघितलं की अशा पद्धतीनं एकूणच नगरपालिकेची जी रचना आहे, त्या पद्धतीनंच महानगरपालिकेच्या रचना दिलेल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका जेवढ्या आहेत त्या महानगरपालिकेची संख्या यामध्ये दिलेली आहे. जवळजवळ 29 महानगरपालिका असलेल्या दिसून येतात. नगरपालिकेचा दर्जा त्याच्या लोकसंख्येच्या त्याच्या कामकाजानुसार दिला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं महानगरपालिकेची परिषद, महानगरपालिकेचे पदाधिकारी, त्या पद्धतीनं त्याची एकूणच संख्या ठरवली जाते. मग यामध्ये तुम्ही जर सुरुवातीला उदाहरणार्थ 3 लाख ते 6 लाख अशा पद्धतीनं त्याची सदस्य संख्या आणि त्याची वर्गवारी केलेली दिसून येते. त्याचा कार्यकाल दिलेला आहे, 5 वर्षाचा कार्यकाल, 2.5 वर्षाचा, 6 महिन्यापेक्षा अधिक असल्यास मध्यवर्ती निवडणुका घेणं असेल. अशा पद्धतीनं एकूणच महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर हा महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख असतो आणि शहराचा प्रथम नागरिक, याला मेयर पण म्हटलं जातं. आणि भारतामध्ये सुरुवातीला महानगरपालिकेच्या प्रमुखास ब्रिटनप्रमाणेच मेयर असं म्हटलं जायचं. आता महापौर पदाचं आरक्षण जे आहे, म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येसाठी हे आरक्षण किती आहे, त्यामध्ये तिथूनच महिलांना पण त्या पद्धतीनं आरक्षण दिलेलं आहे. राज्यातील 27% आरक्षण महापौराच्या अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी दिलेलं आहे. एकूणच महिलांसाठी कसं आहे, 50% आहे, 1/3 आहे, ते तपासून बघणं गरजेचं आहे. यानंतर जो कार्यकाल आहे, म्हणजे महापौर आणि उपमहापौराचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्षाचा आहे. आणि महापौर आपला राजीनामा आयुक्ताकडे देतात आणि उपमहापौर आपला राजीनामा महापौराकडे देतात. अशा पद्धतीने ही प्रक्रिया आहे. महापौराचे अधिकार आणि कार्य जर बघितलं की महानगरपालिका परिषदेची बैठक बोलवणं, 2 बैठकीमध्ये 30 दिवसापेक्षा अधिक अंतर असणार नाही याची काळजी घेणं, याची दक्षता घेणं, महानगरपालिकेच्या बैठकीची अध्यक्षता भूषवणं आणि बैठकीचं संचालन करणं. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं की महानगरपालिकेच्या एकूण प्रशासनावर नियंत्रण, महानगरपालिकेच्या शासन संबंधी आयुक्ताकडं अहवाल मागवणं असेल, कागदपत्राची अभिलेखाची तपासणी करणं, महानगरपालिकेचा पत्रव्यवहार यावर नियंत्रण ठेवणं आणि सदस्याचे तात्पुरते निलंबन करणं आणि महानगरपालिकेच्या कामकाजाची पाहणी करणं, नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करणं ही महानगरपालिकेच्या महापौराची कामं असलेली दिसून येतात. अशा पद्धतीनं त्याचा जो एकूणच जो कार्यकाल आहे, म्हणजे त्याला कार्यकाल जो देण्यात आलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रातील महानगरपालिका आयुक्ताचा कार्यकाल जो आहे तो 3 वर्षाचा आहे. या कार्यकालामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाचा असतो आणि राज्य शासनाला मुदतवाढ देण्याचा अधिकार, कार्यकाल संपण्यापूर्वी परत बोलवण्याचा अधिकारही आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या विशेष सभेत एकूण सदस्यापैकी किमान 5/6 सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून आयुक्ताला परत बोलवावं अशी मागणी केल्यास राज्य शासन आयुक्तास परत बोलवू शकते. आता महानगरपालिका आयुक्ताचे अधिकार आणि कार्य काय आहेत, तर महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख या नात्यानं पालिकेच्या बैठकीमध्ये सहभाग घेणं, आपलं मत मांडणं, त्याचबरोबर प्रशासकीय अनुभवाच्या आधारे महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन निश्चितीच्या वेळी सल्ला मार्गदर्शन करणं,
त्यानंतर परिषदेने संमत केलेले अंमलबजावणी करलेले नियम उपनियम यांची काय करणं हे याचं नियमन करणं, महानगरपालिकेच्या परिषदेने संमत केलेल्या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याचा आयुक्तावरती जबाबदारी असते. महानगरपालिकेचा मुख्य प्रशासक या नात्याने प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचं काम महानगरपालिकेचा आयुक्त करतो आणि अधिकार आणि कर्मचाऱ्यामध्ये हे कामाचं विभाजन करणं आणि जबाबदाऱ्या निश्चित करणं, वेतन, भत्ते, रजा, प्रशिक्षण, बढती, सेवानिवृत्ती इत्यादी प्रश्न सोडवण्याचं काम महानगरपालिकेचा आयुक्त करताना दिसून येतो. महानगरपालिकेला मिळालेल्या नेमणुकीच्या अधिकाराची अंमलबजावणी करणं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्ती निवारणासाठी योग्य उपाययोजना करणं आणि महानगरपालिकेचे अंदाजपत्रक तयार करणं आणि त्या परिषदेच्या संमतीसाठी पाठवणं आणि अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणं अशी कामं महानगरपालिकेच्या आयुक्ताला करावी लागतात. यामध्ये अनिवार्य कामं आहेत. आता तुम्ही जर बघितलं की एकूणच कार्यक्षेत्र निश्चित करणं, सीमा ठरवणं, फेरबदल करणं, पिण्याची पाण्याची व्यवस्था लावणं, सांडपाण्याची व्यवस्था, दुर्गंधीयुक्त पदार्थाची विल्हेवाट लावणं, शहरातील साफसफाई, स्वच्छता, केर कचरा गोळा करणं, त्याची विल्हेवाट लावणं, शहरामधील नाले, शौचालय, स्वच्छतागृहे याची सोय करणं आणि महानगरपालिका क्षेत्राची दिवाबत्ती असेल, अग्निशामक दलाची व्यवस्था, शहरामधील विविध रस्त्यांना सार्वजनिक ठिकाणी नामनिर्देशन करणं, स्मशानभूमीची व्यवस्था, अशी एकूणच कामं जशी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याची आहेत तशा पद्धतीने ही कामं आयुक्तांना करावी लागतात. ऐच्छिक जी कामं आहेत यामध्ये अंध, अपंग, मुके बहिरे अशा व्यक्तीची काळजी घेऊन त्यांच्या संस्था स्थापन करणं, प्रसूती बालकल्याण केंद्र स्थापन करणं, शहरामध्ये मनोरंजनाच्या साधनाची व्यवस्था करणं, सार्वजनिक व्यापारी संकुल, क्रीडांगणे, उद्योग, मनोरंजनाच्या जागा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक स्नानगृह, पोहण्याचे तलाव, सार्वजनिक स्थळं, कापड धुण्याची ठिकाणं उभारणं, त्याची व्यवस्था करणं, महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यासाठी घरकुल उभारणं, ग्रंथालय, वाचनालय, वनस्पती ग्रंथालय, वनस्पती वाटिका म्हणायला पाहिजे, दालने, प्राणी संग्रहालय अशी वेगवेगळी कामं शहरामध्ये महानगरपालिकेच्या ऐच्छिक कामं ह्या वेगवेगळ्या आयुक्तांना त्या पार पाडावी लागतात महानगरपालिकेतलं. त्यानंतर महानगरपालिकेचं उत्पन्नाचं जे क्षेत्र आहे म्हणजे मुंबई प्रांतिक विधिनियम ज्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीने मालमत्तेचा विनियोग करून पैसा असेल, त्यानंतर मालमत्तेतून मिळणाऱ्या भाड्याचं रक्कम असेल, कर रूपाने गोळा होणारा पैसा असेल, न्यायालयीन दंडाशिवाय वसूल केलेल्या फी दंडाच्या रकमा असतील, शासन, सार्वजनिक संस्था, खाजगी संस्था, खाजगी व्यक्ती यांच्याकडून अनुदान देणगी रूपाने मिळणाऱ्या रकमा अशा माध्यमातून या महानगरपालिकेचं उत्पन्न ठरतं. यामध्ये स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती, विशेष निर्देश समिती अशा समितीची निर्मिती महानगरपालिकेमध्ये असलेली दिसून येते. यामध्ये स्थायी समिती जी आहे महानगरपालिकेतील स्थायी समिती महत्त्वपूर्ण समिती, कारण महानगरपालिकेचा महापौर याचं सभापती म्हणून अध्यक्षस्थान भूषवतो किंवा महानगरपालिकेच्या आयुक्ताला पण महत्त्वाच्या कामामध्ये स्थायी समितीचं सहकार्य घ्यावं लागतं. अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं की 1949च्या विधिनियमानुसार महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती नियुक्त करण्यात आली आणि 16 सदस्याचा यामध्ये समावेश असेल, तेवढेच नव्याने घेतले जाते. त्यामुळे समितीचे कामकाज हे अखंडपणे सुरू असलेलं दिसून येतं आणि महानगरपालिकेचे निर्वाचित सदस्य असतात या स्थायी समितीचे सर्व सदस्य आणि स्थायी समितीचे सदस्य आपल्या पहिल्या बैठकीमध्ये आपल्यातील एका सदस्याची सभापती म्हणून निवड करतात आणि याचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी सभापती त्याच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि पालिकेचा सचिव या समितीचा सचिव म्हणून काम पाहतो. अशा पद्धतीनं स्थायी समितीची जी कार्य आहेत तर काय कामं आहेत, तर महत्त्वाची कामं काय आहेत, तर आयुक्ताला महत्त्वाच्या कामामध्ये स्थायी समितीचं सहकार्य करणं, पालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना विचारविनिमय करणं, पालिकेतील शहर अभियंता स्थायी समितीच्या आदेशाचे पालन त्याला करावं लागतं, पालिकेतील कर्मचाऱ्यावर नियंत्रण देखरेख ठेवणं असेल,
स्थायी समितीचे पूर्व समितीने महानगरपालिकेचा आयुक्त हंगामी कर्मचाऱ्याची नेमणूक करू शकतो आणि महानगरपालिकेच्या विशेष सभा बोलवण्याचा अधिकार स्थायी समितीच्या सदस्याला असलेला दिसून येतो. परिवहन समिती असेल, या माध्यमातून हे कामकाज चालताना दिसून येते. एक मिनटं, एक मेसेज करतो. ग्रुपवरती लेक्चर सुरू आहे, अद्याप ही जे जॉईन झाले नाहीत त्यांनी जॉईन व्हावं, यासाठी हा अट्टहास आहे. एकच मिनटं. अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं की एकूणच परिवहन समिती जी आहेत, या परिवहन समितीचं कामकाज काय आहे, तर अभियांत्रिकी, औद्योगिक, वाणिज्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या समितीचे सदस्यांची निवड या माध्यमातून केल्या जाते. एकूण 13 सदस्य असतात. यामध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यातून यांची निवड केली जाते. या समितीचा अध्यक्ष परिवहन समितीचा सदस्य असतो आणि परिवहन समितीचे एक तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने तिथं निवडले जातात. अशा पद्धतीनं प्रभाग समिती जी आहे, म्हणजे महानगरपालिका विधिनियम 1950 अन्वये महानगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग समित्या स्थापन केल्या जातात. म्हणजेच 3 लाख ते 4.5 लाख 3 प्रभाग समित्या, 4.5 लाख ते 12 लाख 4 प्रभाग समित्या आणि 12 लाख ते 24 लाख 9 प्रभाग समित्या आणि 24 लाखापेक्षा अधिक असणाऱ्या 13 प्रभाग समित्या असं समित्याचं विभाजन केलं जातं. आणि प्रत्येक प्रभाग समित्यामध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असतो. म्हणजे पुढील कुठल्या, तर प्रभाग समितीच्या प्रादेशिक क्षेत्रातील निवडणूक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महानगरपालिका सदस्य, प्रभाग समितीच्या प्रादेशिक क्षेत्राचा प्रभारी अधिकारी, प्रभागामध्ये मतदार म्हणून नोंदवलेले 3 सदस्य आणि प्रभाग समितीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असलेला दिसून येतो. आता प्रभाग समितीचा कामकाजाचं काय स्वरूप आहे, तर स्वच्छता, पाणी पुरवठा, मलनिस्सारण या बाबतीत समस्या सोडवणं, प्रभाग समितीसाठी अर्थसंकल्प, विविध लेखा शीर्षकाखाली प्रस्ताव आयुक्ताकडं पाठवणं असेल, त्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य आवश्यक असणारी कामं प्रभाग समितीकडून पार पाडली जातात. आता विशेष निर्देशन समिती जी आहे, म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये जे काम करतं, म्हणजे सदर समितीमध्ये महिला सदस्य असावेत. विशेष समितीचे सदस्य आपल्यातूनच एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवडतात. आवश्यकतेनुसार आपल्यातून हव्या तेवढ्या तदनिर्देशन समित्या नेमू शकतात. महानगरपालिका योग्य वाटतील असे विषय त्या समितीकडे सोपवले जातात आणि त्या बदल्यात चौकशी करून ते अहवाल सादर करण्यास सांगितले जातात. अशा पद्धतीनं ही जी समित्या आहेत, या समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कामाचं स्वरूप असलेलं दिसून येतं. म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं की शहरीकरणाची जी प्रक्रिया जोरदार सुरू झालेली आहे. आज जर तुम्ही बघितलं तर राजकीय नेत्यांचं शहरावरतीच लक्ष आहे. ग्रामीण भागाकडं लक्ष त्यांचं दुय्यम. प्राथमिक लक्ष हे शहरी भागाकडं असलेलं दिसून येतं आणि इथं मतदारांची वोट बँक उभा करणं हे आत्ताच्या राजकीय नेतृत्वाचं प्रमुख टार्गेट असलेलं दिसून येतं. यामध्ये जर तुम्ही बघितलं की शहरामध्ये जात, धर्म, भाषा, संस्कृती यामध्ये जरी मतांतरे असली तरी ती एकत्र राहतात आणि ही एकत्रित राहण्याच्या पर्यावरणाला नागरीकरण अशी नवी व्याख्या निर्माण झालेली दिसून येते. आणि प्रत्येक नगरामध्ये आपण पूर्वी म्हणत होतो की गावगाडा हा व्यक्तीच्या वर्णावरून नाही तर कर्मावरून निर्माण झाला होता, तसा एक शहरी गाडा अशा माध्यमातून एकत्र आलेला दिसून येतो. आणि महानगरामध्ये वेगळ्या नागरी केंद्रीय योजना, यामध्ये पाण्याचं वाटप,
भौतिक साधन संपत्ती, पर्यावरण संरक्षण इत्यादीच्या दृष्टिकोनातून शासनाने विशेष प्राधान्य देऊन नागरीकरणाला चालना दिलेली दिसून येते. या घटकामध्ये काही अडचण असेल तर तुम्हाला आता हे आपलं व्यासपीठ खुलं आहे, प्रश्न विचारू शकता. विचारा. सातत्यानं मी ग्रुपवरती मेसेज टाकतोय, लेक्चर सुरू आहे, जॉईन व्हा. तरी विद्यार्थ्यांनी जॉईन होणं गरजेचं आहे. बोला, प्रश्न सर. असतील तर विचारा. सर चर्चा हॅलो. करू आपण सहज. मला जे समजते तेवढं सांगा, तुम्हाला जे काही समजते ते मला सांगा. असं साधं हलकं फुलकं असं काय प्रश्न विचारायचं आहे की लेफ्ट व्हायला लागलो असं काय करू नका कोणी. हां सर हां बोला. 73वी घटना ग्रामीण भागासाठी 74वी घटना जी शहरासाठी असते ना, बरोबर बरोबर तेच सांगितलं. त्या घटनेचा अभ्यास करायचा का दोन्ही घटनेचा? बरोबर. दोन्ही घटनेचा प्रश्न येणार का पेपरला? नाही, आपल्याला आता सध्या पेपरला नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी म्हणजे स्थानिक स्वराज्य 74वी घटनेचा. हां, त्यातला 74वी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून जो कायदे झालेले आहेत, ज्या प्रशासकीय तरतुदी झालेल्या आहेत, त्यामध्ये नगर परिषदेची कार्य, महानगरपालिकेची कार्य किंवा नगरपालिकेची कार्य, त्याच्यातला महापौर, त्याच्यातले सदस्य, त्याच्यातल्या स्थायी समित्या, त्याच्यातल्या मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचा आयुक्त, त्याची कामं, हे या कामाचं स्वरूप आपण समजून घेतोय. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. चांगल्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करा. तुम्ही परीक्षेला सामोरे जाताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही याची गॅरंटी मी देतो. बरं चालेल. बोला पुढं. आता या सरांनी चर्चा केली आहे, अशी चर्चा करा. पुस्तक तुम्हाला PDF स्वरूपात दिलेलं आहे, मिळालं का नाही? पुस्तक मिळालं का? नाही मिळालं सर. ग्रुपवर शेअर केले. आता ह्या ग्रुपला तुम्ही जॉईन आहे ना? काय कोण सर म्हणाले देतो उद्या? हां, उद्या परवा दिवशी मिळेल, पण त्याची PDF दिलेली आहे, सॉफ्ट कॉपी. मोबाईलवर वाचा, मोबाईलवर वाचण्यासाठी पाठवले. हॅलो सर, बोला. तुम्ही PDF पाठवले, पण एवढं असं मोबाईलवर वाचणं शक्य होत नाही ना ते. म्हणूनच म्हटलं की त्याची प्रिंट स्वरूपात उद्या मी सुरुवातीला लेक्चर सुरू झाल्या सुरुवातीला काय केलेलं आहे तर त्याची प्रिंट उद्या मिळेल म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर. ओके, म्हणजे सॉरी मी आता जॉईन झाले सर, त्याच्यामुळे मी बोलते. चांगली देर आहे, दुरुस्त आहे, काही अडचण नाही. तुम्ही जॉईन व्हावं. मी कामावर असल्यामुळे सर मी आता जॉईन झाले. कामावर असल्यावर पण आपण कानाला हेडफोन लावायचे, मोबाईल नाही खिशात सर, टाकायचं, खरंच. ऐकायचं. ऍक्च्युली सर मी आज मेसेजेस बघितले नव्हते, त्याच्यामुळे मला लेट न समजलं ते. असं समजल्याबरोबर पण मी लगेच जॉईन झाले. काही अडचण नाही, काही असं. प्रॉब्लेम नाही. ओके. पुढं काय कुणाला काही शंका प्रश्न असेल तर विचारा. चर्चा, शंका प्रश्न नाही, चर्चा. आणि आपण थांबणार नाही, मी थांबणार नाही. आता अर्धा तास बोलणार आहे अजून. कुणाला काय अडचण आहे? काय अडचण नसेल, कुणाला काय अडचण आहे? बोला, चर्चा करा. आता इथपर्यंत ऐकलंय नाही सगळ्यांनी? ऐकलं का नाही? सोपं आहे. प्रश्न पण कशा पद्धतीनं पडू शकतात आपल्याला? प्रश्न काय पडू शकतात? या प्रश्न पडतच नाही. महानगरपालिकेची रचना, अधिकार, कार्य स्पष्ट करा. असा प्रश्न 10 मार्काला विचारल्यावर कसा लिहिणार तेवढं सांगा मला. तो लिहिता आला पाहिजे. प्रश्न विचारायला लागल्यावर लगेच लेफ्ट व्हायचं नाही कुणी. हां,
म्हणजे हे चांगलं आहे बघा, प्रश्न विचारला का लेफ्ट होत आहे. चर्चा करायला लागले म्हणूनच मी म्हटलं प्रश्न विचारत नाही, मी चर्चा करणार आहे. बरोबर, तुमच्याकडे काय आहे इनपुट ते मी घेणार आहे. अतिशय चांगला सोपा पेपर आहे, चांगल्या पद्धतीनं सुटसुटीत लिहायचं आहे. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची, एकूणच ऐतिहासिक कालखंडामध्ये या नगरपालिका कशा अस्तित्वात आल्या, हे मोहनजोदडो, हडप्पा, याच्यामध्ये नगरराज्य होती, नगरराज्यामध्ये पुन्हा काय झालं, पुन्हा ब्रिटिश कालावधीमध्ये छावण्या आल्या, या छावण्याचं केंद्र काय होतं, हे आपल्याला मांडता आलं पाहिजे. म्हणजे प्रश्न साधे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड विचारले जातात, त्यावेळेस त्याची उत्तरं देता आली पाहिजे. आता भारतातील पहिली महानगरपालिका प्रथम कोठे स्थापन झाली, असे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला किती मार्काला असतं, ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही राईट टू राईट पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित लिहिलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, स्थानिक स्वराज्य संस्था विधिनियम कधी लागू झाला, महानगरपालिकेमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण आहे, असे रॅपिड फायर ज्यावेळेस प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावेळेस त्या उत्तर देणं अपेक्षित आहे की नाही. हां, मात्र अपेक्षित आहे अशी उत्तर द्यावी तुम्ही. आणि तुम्ही सगळ्या बाबतीत काय झालं पाहिजे, बलशाली भारत झालं पाहिजे. भविष्यात तुम्ही सगळे ऑन जॉबमधले आहेत, तुम्ही हे पाहिलेलं आहे, फक्त ते घासून बघायचं आहे. फक्त तुम्हाला सगळं माहीत आहे, हे व्यवहार तुम्ही पाहिला आहे. बरोबर ना. रोजच्या जिव्हाळ्याचेच प्रश्न आहेत का वेगळे प्रश्न आहेत, हे जिव्हाळ्याचंच आहे सगळं. कोणतर महानगरपालिकेचा नगरसेवक पदासाठी असतो, उभारतो, कामकाज जाणून घेणं गरजेचं आहे, ही प्रक्रिया जाणून घेणं गरजेचं आहे. आयुक्त झाल्यानंतर आता ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणारी मुलं असतील, आयुक्ताची कार्यपद्धती काय असते, त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जातं, त्याची स्पर्धा परीक्षेद्वारे कशी निवड केली जाते, असतं की नसतं. असे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. आपण पुढच्या घटकाकडे वळूया. सातत्यानं मी टाकतोय लेक्चर सुरू आहे, जॉईन व्हा. तरी आपल्याकडं उदासीनता आहे. म्हणजे माझी अपेक्षा आहे की कमीत कमी 100 विद्यार्थी आता लेक्चरला जॉईन झाले पाहिजे होते, म्हणजे त्यांचं पासच झाले असते. मी काय म्हणतोय, SECचा पेपर हे पास झाले, हे जॉईन झालेले सगळे पास झालेत, झाले का नाही. मी कॉन्फिडेंटली बोलतोय, हे पास झालेत मुलं सगळी. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का नाही. आता पुढचा जो त्यातलाच पार्ट आहे, त्यातलाच दुसरं प्रकरण आहे, दुसरा घटक आहे, तो पण अतिशय जिव्हाळ्याचेच प्रश्न आहेत. म्हणजे जसं तुम्ही मनरेगा बघितली, प्रधानमंत्री काय ती कुठली योजना बघितली, बरोबर बघितली का नाही गेल्या वेळेस अगोदरच्या पार्टमध्ये, तसं आता दुसऱ्या पार्टमध्ये 2च घटक आहेत. ते कुठले आहेत, तर पाणी स्वच्छता योजना, कचरा व्यवस्थापन योजना आणि झोपडपट्टी विकास योजना, हे 3च मुद्दे आहेत. ते 3 मुद्दे तुम्ही बघून लिहिले तरी संपला तुमचं, तुम्ही पास झाला. म्हणजे भारतातील आणि महाराष्ट्रातील जे कचरा व्यवस्थापन, कचरा आहे, झोपडपट्ट्या, ह्या गंभीर प्रश्न आहेत, हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वच्छ पाणी, प्रदूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई निर्माण होऊ लागली आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन शहराकडून केलं जातं. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जो कचरा भौतिक साधनापासून जो पहिल्या यूजमध्ये फेकून द्यायचा, त्यामुळं कचरा शहरामध्ये कचऱ्याची शहरं म्हणून काय काय ओळखू लागलीत. त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जी योजना नेमली आहे. त्यानंतर झोपडपट्टीची मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की शहराकडे चला, उठले का सगळे शहराकडे झाले. आणि राजकीय नेते बसले मतदानाच्या वोट बँकेवरती, आणि वोट बँक वाढवत बसले, झोपडपट्ट्या वाढवत बसले. बरोबर काय, मी काय चुकीचं बोलतोय. बोला, माईक सुरू करायचं आणि बोलायचं, डबल टिप करायचं आणि पुन्हा बंद करायचं. श्रीकांत सर, तुमचा जरा माईक ऑफ करा, तुम्हाला बोलायचं नसेल तर तुमचा माईक ऑफ करा, मध्ये आधी ती खरखर करतं. बोला स्वाती, बोला.
बोललं पाहिजे. संवाद हा एका दिशेनं झाला नाही पाहिजे. तो दोन्हीही बाजूनी झाला तर त्याचं सुसंवाद रूपांतर होतं. आदान प्रदान आणि प्रत्यादान ही प्रक्रिया आहे. रोहन बोला, नुसतंच ऐकू नका, बोला. हॅलो हां सर. बोला 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 बोला, ऐकतोय, बोला. मी सुरू आहे. आवाज येतोय, माझा आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का? हो येतोय सर तुमचा आवाज. बोला ना, मग तुम्ही थांबला का? बोला. बरं ठीक आहे, वेळ दौडाय नको. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या समस्या सोडवण्यासाठी तयार केलेल्या योजनांचे प्रकल्प म्हणून आपण त्या संदर्भात केलेले नियम कायदे म्हणजे पिचकारीमुक्त शहर, बरोबर? असा कार्यक्रम राबवला जातो का नाही? पिचकारीमुक्त शहर, हो की नाही? होय. हां. त्याच्यानंतर राईट टू पी अशा पद्धतीनं महिलांसाठी हे म्हणजे महिलांसाठी जसं पुरुषांसाठी सार्वजनिक काय म्हणतात त्याला टॉयलेट्स केली जातात, तसं महिलांसाठी पण काहीतरी चांगल्या निर्माण केलं पाहिजे. काय ते म्हणतात ते सॅनिटरी नॅपकिन असेल किंवा इतर गोष्टी तिथं मिळणं असेल, अशा पद्धतीनं त्याच्याविषयी केलेले कायदे नियम या योजनेमध्ये येतात. म्हणजे कचरा आणि सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ लागली, शहरं मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं ही समस्या निर्माण झाली. ह्या घटकाचा मेन उद्देश काय आहे तर भारत हा विकसनशील देश आहे आणि मागास राष्ट्रांचा विकसित राष्ट्राकडे जो प्रवास सुरू आहे, या प्रवासामधील महत्त्वाचा जो भाग आहे तो वाढतं शहरीकरण. आणि या म्हणजे शेतीचं काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुकडीकरण झाल्यामुळं आणि बेरोजगारीमुळं शहराकडे अर्थार्जनाच्या प्रक्रियेसाठी शहराकडे जी लोकांची ओघ वाढलेला आहे त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारी लोकवस्ती, त्या लोकवस्तीचं रूपांतर झोपडपट्टीमध्ये होऊ लागलं आणि या सर्व गोष्टीचा ताण शहरावरती येऊ लागला, शहरांच्या कार्यपद्धतीवरती येऊ लागला. आणि त्या माध्यमातून यामध्ये काय झालं तर या योजना वरती काहीतरी उपाययोजना करू शकतील म्हणून या योजना पुढे आणलेल्या दिसून येतात. यामध्ये अनियंत्रित लोकसमुदायाच्या, मॅडम तुमचा माईक म्यूट करा बरं, मला डिस्टर्ब व्हायला लागले. यामध्ये तुम्ही जर बघितलं की दाट किचकट झोपडपट्ट्यामधून लोकसंख्येची घनता प्रचंड वाढलेली दिसून येते. यामध्ये जर तुम्ही बघितलं की एकच मिनिट मॅडम, तुम्ही जरा तुमचा माईक म्यूट करा हो. हां, थँक्यू. यामध्ये तुम्ही बघितलं की शहरामध्ये उग्र स्वरूपाच्या सांडपाण्याचा निचरा, निर्मूलनाच्या आणि झोपडपट्ट्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढू लागलेले आहेत. आणि सांडपाण्याच्या समस्या, कचऱ्याची समस्या, झोपडपट्ट्याच्या समस्येचं स्वरूप कसं आहे झालेलं आहे, त्याच्या उपाययोजना काय आहेत, आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. यामध्ये पहिलं आहे पाणी स्वच्छता योजना, वॉटर सॅनिटायझेशन. म्हणजे पाणी हे जीवन आहे. माईक म्यूट केला तर बरं होईल तुमचा. स्वाती मॅडम, तुमचा माईक म्यूट करावा तुम्ही. हो सर, करते. आवाज येतो. यानंतर पाणी हे जीवन आहे. हवा आणि पाणी हे म्हणजे आपल्या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान आवश्यक गोष्ट आहे. स्वच्छ पाणी या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान गोष्ट असून स्वच्छ पाणी जैवविविधतेसाठी उपकारक ठरते. म्हणजे माणसाचं आरोग्य कशावर आहे तर पूर्णपणे पाण्यावर आहे. पाणी जर स्वच्छ असेल तर तुम्हाला चांगलं आरोग्य लाभतं, दीर्घायुष्य लाभतं, आयुर्मान चांगलं लाभतं. मात्र वाढत्या शहरीकरणामुळं अशुद्ध पाणी आणि रोगराईची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्यामुळं शासनाला पाणी स्वच्छता योजना, वॉटर सॅनिटायझेशनवरती लक्ष केंद्रित करावं लागलं. म्हणजे पाण्यापासून
किती रोग होतात तर 97 रोग वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यामुळं होतात. म्हणजे हे पाणी प्रदूषणामुळं होतं. म्हणजे पेयजल जे सांडपाणी आहे ते नद्यामध्ये मिसळणं, ओढ्यामध्ये मिसळणं, त्याच्यानंतर मलमूत्राचं पाणी त्याच्यामध्ये, इंडस्ट्रीचं पाणी त्याच्यामध्ये मिसळणं, रासायनिक पदार्थाचं पाणी त्याच्यामुळं मिसळणं, अशामुळं हे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित झालं. आणि त्यामुळं आपण लोक म्हणजे यामध्ये गाव शहरामध्ये पाणवटे यामध्ये साथीचे रोग पसरताना दिसून येतात. याचा धोका उत्पन्न होता आणि जंतू विषाणू रासायनिक पदार्थामुळेच निर्माण होतात. अलीकडील काळामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने याबाबतीत अनेक उपाययोजना केलेल्या दिसून येतात आणि त्यामध्ये वॉटर सॅनिटायझेशनच्या माध्यमातून विविध कारणामुळे पेयजलाचे जे स्रोत आहेत म्हणजे पाण्याचा नद्या, तलाव, झरे, ओढे, समुद्र हे प्रदूषित होत चाललेले आहेत. ते वाचवण्याची गरज आहे. त्यामुळं सजीव सृष्टी धोक्यात येऊ शकते किंवा मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी अखंड जी आहे ती काय सुरू झालेलं आहे त्याच्याबद्दल जनजागृती सुरू झालेली दिसून येते. यामध्ये जलप्रदूषण, सांडपाणी निर्माण होण्याची कारणे असतील. म्हणजे पेयजलाचे स्रोत हे दूषित होण्यासाठी मुख्य कारण पाण्यात मिसळणारं सांडपाणी. म्हणजे शहरातनं गटारीतनं येणारं पाणी गटाराद्वारे नदीत आता कोल्हापूरचं पाणी, कोल्हापूरच्या शहरातलं पाणी जातं आहे त्या पंचगंगेत आणि पंचगंगेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होताना उदाहरणार्थ घेतलं तर. आणि जे संगमा ठिकाणी जे लोक राहतात त्यांनी जमिनीत जरी ते पाणी गाठलं तर त्या जमिनीतनं उगवणारे जे अन्नधान्य आहे त्याच्या माध्यमातून ह्या लोकांना रोगराई होऊ लागलेली आहे. म्हणजे हे सत्य आहे. अशा माध्यमातून जर तुम्ही बघितलं की ह्या सांडपाण्याच्या माध्यमातून अपविष्टा जल या सांडपाण्याला म्हटलं जातं आणि पेयजल स्रोत दूषित होण्याचं मुख्य कारण ही तेच असलेलं दिसून येतं. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितलं एकच मिनिट कुठेही जाऊन फोन एक घेतो.